नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी आपण कित्येकदा ऐकल्या आहेत आणि कित्येकदा आपण त्यांच्याकडून इन्स्पायर पण झालो आहोत। पण इतिहासाचे पाने परत परत पलटल्यानंतर आपल्याला त्याच्यातून नवीन नवीन ॲप्लिकेशन कसं करायचं हे समजलं जातं। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक प्रसंगी कित्येक सिच्युएशनमध्ये स्वॉट ॲनालिसिसचा उपयोग केलाय हे आपण सर्वजण जाणतो। पण ते फक्त स्वॉट ॲनालिसिसवर डिपेंड होते का? पुढची मोहीम कोणत्या गडावर काढायची, कोणता नवीन गड जिंकायचा आहे, किंवा कोणत्या तहामध्ये समजा जर एखादा गड हरलाय तर तो कधी, कोणत्या क्षणी आणि कोणत्या प्रसंगी तो गड रिक्लेम करायचा, याच्या मागे पण त्यांचं एक स्ट्रॉंग ॲनालिसिस फ्रेमवर्क होतं। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते स्ट्रॉंग ॲनालिसिस फ्रेमवर्क समजवणार आहे आणि तेच ॲनालिसिस फ्रेमवर्क तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये एक वेगळा बूस्ट देऊ शकतं। कित्येकदा असं होतं की आपण अभ्यास तर खूप करतो, मार्क्स पण खूप मिळतात, पण हवा तसा जॉब भेटत नाही। बिझनेस तर स्टार्ट करतो पण त्याच्यात ग्रोथ भेटत नाही, किंवा कोणता नेमका बिझनेस करायचा हेच कळत नाही। नमस्कार, मी डॉक्टर यश केंजळे, एक सायकोलॉजिकल कन्सल्टंट आणि पोटेन्शियल एनहान्समेंट कोच। सर्वजण त्यांच्या करिअरमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स फेस करतात आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी या सर्वाचं उत्तर देणार आहे, याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, मला कमेंट्समध्ये सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा या किल्ल्यावरच का त्यांची सर्वप्रथम मोहीम काढली। तसं आपण व्हिडिओमध्ये पुढे डिस्कस करणारच आहोत, पण तुमच्या माहितीप्रमाणे तुम्हाला काय वाटतंय हे मला कमेंट्समध्ये जाणायला आवडेल। आता त्यांच्या प्रत्येक मोहिमेमागे एक ॲनालिसिस होतं, ते म्हणजे पेस्ट ॲनालिसिस। पेस्ट याचा शब्दशः अर्थ जर पाहिला तर पेस्ट म्हणजे किडा, एक मुंगी कन्सिडर करूयात। पण तीच मुंगी जर हत्तीच्या कानात घुसली तर त्या हत्तीला पण धाराशायी करते। तसेच हे पेस्ट ॲनालिसिस तुमच्या करिअरमध्ये एक ब्रेक थ्रू आणू शकतं। तुम्ही जॉब शोधताय किंवा एक्झिस्टिंग जॉब स्विच करताय, नवीन बिझनेस सुरू करताय किंवा जो बिझनेस चालू आहे त्याच्यामध्ये ग्रोथ कशी येईल याचा विचार करताय, किंवा तुम्ही एक स्टुडंट आहात ज्यांना त्यांचं करिअर डेव्हलप करायचं आहे जॉबसाठी किंवा बिझनेससाठी, तर हे ॲनालिसिस तुम्हाला आउटस्टँडिंग बनवणार आहे आणि तुम्हाला एक्सपोनेन्शियल ग्रोथ देणार आहे। आता पेस्ट ॲनालिसिस म्हणजे एक्झॅक्टली काय? तर पेस्ट याचा फुल फॉर्म पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल आणि टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स कन्सिडर करणे, ॲनालाइज करणे आणि त्याच्यानुसार आपली ॲक्शन स्ट्रॅटेजी जनरेट करणे। जसं स्वॉट ॲनालिसिस तुमच्या पर्सनल ग्रोथमध्ये हेल्प करतं, तसंच पेस्ट ॲनालिसिस तुम्हाला करिअर ग्रोथ आणि ऑपॉर्च्युनिटी फाइंडिंगमध्ये हेल्प करतं। आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेफरन्समध्ये याचं ॲप्लिकेशन समजूयात। सर्वप्रथम तोरणा गड जिंकायचा याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक डिटेल्ड पेस्ट ॲनालिसिस होतं। कसं? प्रत्येक फॅक्टर समजूयात। पहिलं, पॉलिटिकल फॅक्टर। तोरणा हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता आणि आदिलशाही आणि मुघलांमध्ये शत्रुत्व असल्या कारणास्तव आदिलशाहीला त्या किल्ल्यावर नजर ठेवता येत नव्हती आणि त्यामुळे तिथली सिक्युरिटी पण कमी होती। दुसरं कारण, तोरणा ज्याचं दुसरं नाव प्रचंडगड होतं, हा सह्याद्रीतील सर्वात मोठा आणि उंच किल्ला होता। त्यामुळे महाराजांना लॉंग डिस्टन्स व्ह्यू भेटेल आणि आजूबाजूच्या परिसरात काय हालचाल होत आहेत हे त्यांना समजेल। सेकंड, इकॉनॉमिकल फॅक्टर्स। त्या काळी जेव्हा कुठे सोनं लपवायचे तेव्हा तिथे आजूबाजूच्या परिसरात भूत आहे अशी अफवा पसरवली जायची आणि त्यावेळी तोरणाच्या आजूबाजूच्या परिसरात अशा काही अफवा महाराजांच्या कानावर आल्या होत्या आणि महाराजांनी प्रेडिक्ट केलं की तिथे सोने असणार। आणि तुम्हाला माहिती आहे की महाराजांनी जेव्हा तोरणा गड जिंकला तेव्हा त्यांना एक खजिना सापडला, ज्याला आपण हिरकणी खजिना म्हणतो। दुसरं इकॉनॉमिकल फॅक्टर म्हणजे तोरणा हा किल्ला पुणे मावळ ट्रेड रूट पूर्ण कव्हर करत होता आणि त्याच्यामुळे महाराजांना तिथे एक इकॉनॉमिकल बूस्टची ऑपॉर्च्युनिटी भेटली। थर्ड, सोशल फॅक्टर्स। जर एवढे फायनान्सेस भेटले आणि सह्याद्रीतील सर्वात मोठा किल्ला प्रथमच जिंकला तर मावळ्यांमधील हिंदवी स्वराज्य स्थापनेचे मोटिवेशन अजून बूस्ट होईल। दुसरं सोशल फॅक्टर म्हणजे जेव्हा रयतेला कळेल की शिवाजी नावाच्या 16 वर्षाच्या मुलाने काहीही अनुभव नसताना पहिलाच गड प्रचंडगड जिंकलाय तर त्यांच्या मनामध्ये महाराजांप्रती कॉन्फिडन्स वाढेल, आदर आणि विश्वास वाढेल। फोर्थ, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स। महाराजांना त्यांच्या गुप्तचरांकडून कळले होते की तोरणा या गडाची तटबंदी अजून मजबूत करायचे काम चालू आहे आणि हे टेक्नॉलॉजिकल विंडो त्यांना सापडली। जर गडाची तटबंदी झाल्यानंतर महाराजांनी हल्ला केला असता तर विनिंगचे चान्सेस कमी होते, पण आत्ता जर मोहीम काढली आणि जिंकलो तर उरलेलं मजबूतीचं काम पूर्ण करून आपल्याला फोर्ट सिक्युअर करता येईल। आता हेच फॅक्टर्स प्रॅक्टिकली आजच्या युगात कसे अप्लाय होतात? पहिलं, पॉलिटिकल ॲनालिसिस। जर तुम्ही बिझनेसमध्ये आहात तर हे ॲनालाइज करा की गव्हर्नमेंट कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करते, तसेच गव्हर्नमेंटचे नवीन कोणते असे स्कीम्स आले आहेत जे तुमच्या बिझनेसला फंडिंग प्रोव्हाइड करू शकतात। असे काय पॉलिटिकल चेंजेस झाले आहेत जे तुमच्या बिझनेसला बेनिफिट देऊ शकतात
तेच जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही सिस्टम्स ॲनालाइज करा की कंपनी कशी चालते, सुपिरियर्स कोणत्या बिहेवियर पॅटर्नला सपोर्ट करतात आणि कोणाला प्रमोट करतात. डोंट कन्सिडर एनीवन युअर रायव्हल्स ऑर एनिमीज. सगळ्यांकडून शिका आणि पुढे जावा. नेक्स्ट इज इकॉनॉमिकल फॅक्टर्स. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविड-19 मध्ये खूप मोठा इकॉनॉमिकल क्रायसिस झाला होता. त्यावेळेस ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केलं ते लोक आज लखपती झाले आहेत आणि त्यांना भरपूर रिटर्न्स आले आहेत. जिथं तुम्हाला वाटतंय की मार्केट इथे भरपूर बूस्ट होणार आहे तिथे इन्व्हेस्ट करा. तसंच बिझनेसमध्ये हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुमचा जो टार्गेट कस्टमर आहे तो कस्टमर कोणत्या प्राइस पॉईंटवर तुमचा प्रोडक्ट घ्यायला तयार होईल. आणि तेच जर तुम्ही जॉबमध्ये आहात तर हाय पेएबल स्किल्स कोणते आहेत आणि असे कोणते कंपनीज आहेत जे तुम्हाला सस्टेनेबल इन्कम जनरेट करून देऊ शकतात, हे सर्व ॲनालाइज करा आणि त्यानुसार स्वतःला डेव्हलप करा. नेक्स्ट इज सोशल फॅक्टर्स. तुमच्या बिझनेसचा सोशल प्रेझेन्स कसा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तुमची ब्रँड व्हॅल्यू वाढते आणि जेव्हा लोकांचा ट्रस्ट तुमच्या कंपनीवर जनरेट होतो तेव्हाच जाऊन लोक तुमचे सर्व्हिसेस प्रोडक्ट्स खरेदी करतात. तुमच्या सोशल परिसरात त्या लोकांची लाईफस्टाईल कशी आहे त्यानुसार तुमचं प्रोडक्ट आणि तुमचं सर्व्हिस डिझाईन करा. तसंच जॉबमध्ये सांगायचं झालं तर जॉबमध्ये आजकाल सोशल इम्पॉर्टन्स खूप आहे की तुम्ही कसं तुमच्या कलिग्ससोबत वागतात किंवा कसं तुम्ही तुमच्या कलिग्सला हेल्प करतात, मोटिवेट करतात काम करण्यासाठी. लास्ट इज टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आजच्या युगात जर आपण कुठेतरी शिकण्यात कमी पडलो, आपण जर कुठे लर्न नाही केलं तर आपलं अर्निंग तिथेच लिमिटेड राहतं. तुम्ही जर बिझनेसमध्ये 24 तास घालवले तर तुम्ही कधी शिकताल. त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बिझनेसमध्ये ऑटोमेशन कसं आणता येईल याच्यावरती विचार करणं आजच्या युगात खूप महत्त्वाचं आहे. जितकं तुम्ही ऑटोमेशनवर फोकस करताल, जितकं तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली चालत राहील तेवढंच तुम्हाला वेळ काढता येईल नवीन काहीतरी शिकण्यासाठी आणि तुम्ही बिझनेसमध्ये अजून ग्रोथ आणू शकता. तसंच जॉब मार्केटमध्ये त्यांचीच डिमांड जास्त असते जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीसोबत स्वतःला अपडेट करतात. हे तर मी तुम्हाला थोडेफारच ॲप्लिकेशन सांगितलेत रिलेटेड टू पेस्ट ॲनालिसिस. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर स्वतः स्टडी करत बसताल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमच्या लाईफमध्ये कसं तुम्ही पेस्ट ॲनालिसिस यूज करू शकता. आता हे पेस्ट ॲनालिसिस तुम्ही तुमच्या फायनान्शियल बजेटसाठी यूज करू शकता किंवा तुमच्या करिअरसाठी यूज करू शकता, बिझनेससाठी यूज करू शकता. पण फक्त ॲनालिसिस करणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्या ॲनालिसिसनुसार ॲक्शन घेणं पण महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्ही 4-5 पुस्तकं नुसते ॲनालिसिसने भरले आणि ॲक्शन नाही घेतली तर तुम्ही तिथेच राहताल जिथे तुम्ही आत्ता आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसतं ॲनालिसिसवरच फोकस ठेवला असता तर आत्तापर्यंत हिंदवी स्वराज्य हे स्वप्नच राहिलं असतं. तसंच फक्त ॲनालिसिस तुमच्या स्वप्नाला स्वप्नच ठेवणार आहे, तुमचे ॲक्शन्सच तुमच्या स्वप्नाला सत्यामध्ये उतरवणार आहे. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ पाहिजे, करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे, रिलेशनशिप्समध्ये ग्रोथ पाहिजे किंवा तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी एक फिअर आहे, डिप्रेशन आहे, अँझायटी आहे ज्याच्यावर मला वर्क करायचं आहे, सो यू कॅन रीच मी आउट ऑन दिस व्हॉट्सअप नंबर. आणि तसंच तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला कॉर्पोरेट ट्रेनिंग्स घ्यायचे असतील, तुमच्या एम्प्लॉईजचं परफॉर्मन्स पोटेन्शियल बूस्ट करायचं असेल जेणेकरून तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ दिसणार आहे तर नक्की आम्हाला रीच आउट करा. तुमची ग्रोथ पर्सनल लेवलवर असो किंवा कंपनी लेवलवर असो, माझ्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून मी तुमची हेल्प करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. म्हणजे शिवरायांची शिकवण घराघरात पोहोचेल आणि घराघरात शिवाजी निर्माण होईल. तसेच या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.